राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आरोपी अटक झालाच पाहिजे. न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, ईश्वरीला न्याय द्या. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे माणुसकीला काळिंबा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली असून इयत्ता 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीकडून ॲसिड हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. इयत्ता 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीकडून ॲसिड हल्ला करण्यात आला आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून विद्यार्थी व नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हा प्रकार घडला आहे. गावाजवळील रस्त्यावर अचानक अज्ञात आरोपी समोर आला आणि काही कळण्याच्या आतच तिच्यावर चेहऱ्यावर ॲसिड फेकून घटनास्थळावरून फरार झाला आहे. या हल्ल्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या चेहऱ्यावर भाजल्याच्या जखमा झाल्यात. हल्ल्यानंतर मुलीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तिला तातडीने लोणी येथील प्रवारानगर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय. आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली. परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आलेत. मात्र घटनेनंतर अनेक तास उलटूनही आरोपीचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडलंय. विशेषतः या आंदोलनामध्ये शाळकरी मुली आणि महिलांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केलाय. आता आम्हाला शाळेत जाण्याची ही भीती वाटू लागली आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी दिली आहे. या घटनेनंतर संगमनेर तालुक्यात महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच शाळकरी मुलींच्या सुरक्षतेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पत्नी नीलमताई खताळ यांनी केली आहे. एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्यामुळे महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करणारी आहे. आता पोलीस व प्रशासन कितपत वेगाने ही कठोर कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर. वातावरण तालुक्यात जिल्ह्यामध्ये तयार झालं आहे. खरं तर ही फार दुर्दैवी, काल घडलेली घटना फार दुर्दैवी आहे आणि त्यातल्या त्यात ती चिमुकली म्हणजे अल्पवयीन आहे आणि ह्या गोष्टीसाठी आज आपण सगळे इथं उतरलो आहे. पण आपल्या महिलेच्या, आपल्या मुलींच्या सुरक्षतेसाठी आपण कुठंतरी प्रशासनाने आणि पोलिसांनी वेळोवेळी जर अशा विकृतींना वेळेत जर कठोर शिक्षा केली तर अशा प्रवृत्ती घडणार नाही. कारण की आपण बघतोय कोणीही सांगत नाही का अशा घटना, असे विकृती आहे यांना की हे, पण यांना ह्या सवयी लागलेल्या असतात. कारण कुठंतरी ह्या अशा अपराधाच्या सवयी कुठंतरी यांना पहिल्यापासूनच असतात. म्हणून ह्या अशा घटना घडताय. अतिशय निंदनीय घटना आहे ही घडू नये आणि ही घडली आहे. तरी घडल्यानंतर काल कुठं भाऊंनी विधिमंडळात असतानाच भाऊंनी हा लगेच तात्काळ अधिवेशनातही प्रश्न मांडला की आमच्या ह्या महिला भगिनी आमच्या तालुक्यातल्या असुरक्षित आहे. 2 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली आहे. तर यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला फार मदत करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या प्रवृत्ती आपण म्हणतो की करणारा हा लहान असेल मोठा असेल, पण मी तर म्हणते लहान, ह्या प्रवृत्तींना एवढ्या लहान वयात जर अशा दुर्बुद्धी सुचताय तर कुठेतरी यांना सुद्धा आळा घालणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर वेळोवेळी अशा विकृतींना शिक्षा झाली, कठोर शिक्षा झाली, तर पुन्हा अशा विकृती की यांचं बघून आपण बघतो या सोशल मीडियामार्फत भरपूर काही पसरलं जाते, तर यांच्यामार्फत हे परत घडणार नाही, परत ह्या दुसऱ्या विकृती डोकं काढणार नाही. त्यासाठी यांना वेळोवेळी शिक्षा होणं
तितकंच गरजेचं आहे. आणि भाऊंनीसुद्धा काल विधिमंडळात हाच प्रश्न मांडला आणि महिला आपल्या बालविकास मंत्री आदिती तटकरे त्यांनाही तेच मागणी केली की आमच्या हिला आर्थिक मदत व्हावी आणि कठोरात कठोर कारवाई त्या आरोपीला व्हावी आणि पटकन शिक्षा व्हावी. ग्रामीण भागातील मुली लांबून प्रवास करून येतात, शाळेत जातात, मात्र त्यांच्या सुरक्षितेबाबत कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. CCTV ग्रामीण भागात नाही, त्यामुळे आरोपी सुद्धा सापडत नाही. काय मागणी कराल? नक्कीच ह्या मागणीसाठी आता आपल्या तालुक्याचे आमदार यांच्याकडे भरपूर मागण्या आल्या आहेत, पण माझं प्रत्येक गावकऱ्यांना आणि गाववाल्यांना आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला हेच म्हणणं राहील की तुम्ही तितकंच आम्हाला सहकार्य करा की जेणेकरून आपल्या गावातील मुली जर आपल्या वाडी वस्तीवर आपल्या गावातल्या शाळेत जर जात आहे तर आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे CCTV बसवणे तितकेच महत्त्वाचे. आणि ज्या वर्दळीत, कारण की शेतकरी माणूस म्हटलं की शेतकरी आपल्या मुलांसाठी तेवढा वेळ जाण्या येण्यासाठी सोडवायला देत नाही. आपल्या ह्या मुली आपले हे मुलं कुठेतरी सायकलवर पायी प्रवास करून आज शाळा शिकताय आणि हेच मुलं आज कुठेतरी पुढे जाताना दिसतंय, मोठ्या उच्च पदावर शिक्षण घेत आहे. तर यांच्या सुरक्षिततेसाठी जसं आज प्रत्येक गावकऱ्यांनी गावातल्या प्रत्येक पंचायतींनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावकऱ्यांनी एकत्र येणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्यासोबत आम्ही एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आपले आमदार अमोल भाऊ खताळ तर नक्कीच तुमच्या पाठीशी कायम आहे आणि वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन राहील. तुम्हाला कधी कसली कुठे अडचण कमी पडू देणार नाही. ह्या गावात हल्ला झाला म्हणून नाही, मी तर म्हणजे तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर याचा आपण नक्कीच विचार करू आणि लवकरात लवकर शक्य होईल तिथे तिथे सगळीकडे आपण CCTV बसवू की असे प्रकार घडणार नाही. संगमेश्वर तालुक्यामध्ये बघितलं तर आपण 15 दिवसामध्ये कुठेतरी मुलींवर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. एक ठिकाणी चाकू हल्ला झाला, इथे ॲसिड फेकलं गेलं आहे. कुठेतरी मुली असुरक्षित झाल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये. खरं मुली सगळीकडे असुरक्षित झाल्यात. मग संगमनेर तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होताना बघत आहोत. कुठे रेप केस होत आहेत, कुठे ॲसिड हल्ले, कुठे चाकूनी हल्ले. अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले नाही पाहिजे. आता ही जी घटना आहे यातील दोषी अजूनही सापडलेला नाही आहे. कुठेतरी पोलीस निष्प्रभ करतायत या सगळ्या. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आमचं कायम असं मत राहिलेलं आहे की पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. जिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतायत, पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही. मला म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की जे CCTV होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही. तर मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे. शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये CCTV कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे. आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून बघितली पाहिजे. जो घटना प्रवीण साळुंखे संगमनेर तालुका पोलीस काल आपल्या घटना घडल्यानंतर आम्ही पोलीस ठाण्याचे तसेच आपल्या उपविभागाचे अधिकारी कर्मचारी LCBचे कर्मचारी अधिकारी तसेच आपले SP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आहे. कालच्या 12 वाजल्याच्या नंतरपासून आपण रस्त्यात असणारे सर्व CCTV फुटेज बाकीच्या ज्या गोष्टी आपण उपयुक्त आहेत त्या सगळ्या आपण कलेक्ट केलेल्या आहेत. लवकरच आरोपी ताब्यात घेऊन गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा आमची वैशिष्ट्ये निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय सर्वोत्कृष्ट स्वच्छता जल सर्व्हिस सुसज्ज किचन हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था पार्टी हॉल बर्थडे हॉल महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था आमच्या शाखा मोशी मनसर कळंब बोटा माळवाडी आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक 95 96 64 56 86 आणि 60 06 82 24 02. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.